कारण काही ठिकाणी महायुती एकत्र आहे, काही ठिकाणी स्थानिक पातळीवर वेगळी समीकरणं आहेत. परंतु जिथं युती आहे, महायुती आहे, तिथं तर जिंकणारच. आणि जिथं मैत्रीपूर्ण लढत आहे त्या ठिकाणी देखील महायुतीचेच उमेदवार विजयी होतील. त्यामुळे महायुतीसाठी पूर्णपणे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोषक आहे. तुमची नाराजी कसं काय नाराजी? सामंतांसंदर्भात डहाणूच्या प्रचारादरम्यान तुम्ही अहंकाराची बात. अरे बाबा, ते तुम्ही पत्रकार जे आहे ना, तुम्ही असे पतंग उडवता की मी तर अहंकाराची भाषा कोणासाठी बोलत होतो. आज कालच नाही बोललो मी मुख्यमंत्री झाल्यापासून जे माझ्या विरोधामध्ये नेहमी आरोप प्रत्यारोप करत असतात, सर्वसामान्य माणूस, शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला ज्यांना पसंतच नाही, त्यांना अजून पण हजम होतच नाही, त्यांना म्हणजे पोटदुखी अजूनही ती जळजळ मळमळ निघते, त्यांच्याबद्दल मी बोललो. आणि अहंकार किती असावा, गर्व किती असावा, द्वेष किती असावा आणि घमंड किती असावी या बाबतीमध्ये मी बोललो. त्यामुळे युती म्हणून आम्ही लढतोय. कोल्हापूरमध्ये आपण आलात, कोल्हापुरात आढावा नेमका काय घेतलेला आहे का? कारण कोल्हापूरमध्ये देखील जिंकणार आणि इथं पण महायुतीचाच बोलबाला राहणार. मुंबई बीएमसीमध्ये अबकी बार सौ पार असा जो नारा आहे, यामध्ये आपल्या सीट संदर्भात काही? मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नाही. आता आपण नगरपालिका करतोय, त्यानंतर पुढचा टप्पा आणखी येईल. त्यामुळे ते निवडणुकांचं वातावरण झालं की त्याच्यावर बोलू नक्की. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. अर्ज आहेत. तर एकनाथ शिंदे हे माध्यमांशी संवाद साधत होते. अनेक महत्त्वाच्या विषयांसंदर्भात त्यांनी विधान केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.